मी अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता. देशातील भटके, विमुक्त, अनुसूचित जाती जमाती या सर्वांची परिस्थिती स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी आहे तशीच आहे. आजही ते जैसे थे तैसेच आहे. ही एक खंत करणारी बाब आहे. आरक्षण हे असूनही काहींना मिळत नाही. याचं कारण याही समाजात प्रस्थापित आणि विस्थापित असे दोन वर्ग निर्माण झालेले आहेत. या वर्गामुळे प्रस्थापित पुढे गेले, विस्थापित मागे राहिलेले आहेत. ही खंत संपूर्ण देशभर निर्माण झाल्यानंतर पंजाब, आंध्र, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ह्या सर्व ठिकाणी चळवळी सुरू झाल्या. परंतु त्यातल्या त्यात काही राज्यामध्ये त्यांनी जोर धरला. पंजाबमध्ये तर अबकड वर्गीकरणाला मान्यता दिली. तेथील वाल्मिकी आणि महजबी या समाजाला अबकड वर्गीकरणाचा लाभ मिळावा, विशेष सवलत मिळावी असं मान्यता दिली. परंतु तेथेही प्रस्थापितांनी त्याला हरकत घेतली आणि तो निकाल खारिज झाला. ही सर्व देशातली परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी अबकड वर्गीकरण चळवळीची जी चळवळ होती त्यातील वर्गीकरणाला मान्यता दिली. 7-6 असा निर्णय अबकड वर्गीकरणाला दिला आणि त्याचे सर्व राज्याला अधिकार देऊन समाज घटकांचा इम्पिरियल डाटा तयार करण्याचे आदेश दिले. यावर पुन्हा प्रस्थापित वर्ग उठला आणि त्याने त्यातील 17 राजकीय पक्ष, 61 संघटना आणि 136 मान्यवर लोकांनी या अबकड वर्गीकरणाला हरकत घेतली. पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने यावर समीक्षा केली आणि 24 सप्टेंबर 2024 रोजी निकाल देऊन त्यांनी ठणकावून सांगितलं की आरक्षण वर्गीकरणाला जी आम्ही मान्यता दिली संविधानिक आहे, न्यायसंगत असे आहे, तेव्हा आपण केलेलं आव्हान हे आम्ही खारिज करत आहोत. अशा पद्धतीनं आज अबकड वर्गीकरणाच्या चळवळीला पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. 6 न्यायाधीशांमध्ये आदरणीय BR गवई साहेबांनी जो क्लिमेरियलचा मुद्दा उपस्थित केला होता तो रास्त आहे. कारण आम्ही सोलापूर मतदारसंघाचा विचार केला तर तेथील आदरणीय यांनी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले आहेत. आंतरजातीय विवाह केला, अर्थात तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांना 3 मुलीपैकी 2 मुलींचा विवाह हा उच्चभ्रू कुलात झालेला आहे. 3री मुलगी आहे, तिला लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली आणि त्या निवडून आल्या. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की एक आमची महिला भगिनी हे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु यात विचार केला तर प्रस्थापितच पुढे चालले, विस्थापित तसेच मागे राहिले. आज लोकसभेचा मतदारसंघ पाहिला तर 15 ते 20 लाखापर्यंत आहे. म्हणजे 20 लाखाचं प्रतिनिधित्व करायला उपेक्षित जो आहे, विस्थापित जो आहे, त्यातील घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी डावलली गेली. असंच बीड मतदारसंघाचं आहे. बीड विधानसभेमध्ये एक आमच्या भगिनी त्या स्वर्गवासी झाल्या, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्या मंत्री झाल्या, आमदार झाल्या, परंतु त्यांनी उच्च कुलातल्या व्यक्तीशी विवाह केला होता तरी त्या आपल्या मूळ जातीच्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढत आहे. त्यानंतर त्याच घराण्यातील दुसऱ्या पिढीतील पुन्हा मागासवर्गीयाच्या प्रमाणपत्रावर उच्च कुलात विवाह झालेल्या महिलेने विधानसभा लढवली, त्या विजयी झाल्या. या विजयाचा आम्हाला आनंद आहे. परंतु विस्थापित हा मागे राहतो, त्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आदरणीय BR गवई साहेबांनी जो क्लिमेरियलचा निकाल दिला
तो किती स्तुत्य आहे, तो किती योग्य आहे. आणि त्यांनी एक मागासवर्गीय असूनही मागासवर्गीयांमधील समीक्षा किती मनापूर्वक केली, याबद्दल त्यांचं आभार मानावं, त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. या सर्वांचा विचार करता अवकड वर्गीकरणाला शासनाने आता तात्काळ मान्यता द्यावी, ती यंत्रणा उभी करावी आणि मागासवर्गीयांना न्याय द्यावा, कारण ते एक आम्हाला मिळालेलं कवचकुंडलं आहे आणि या यंत्रणेद्वारे सर्व समाजाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय अण्णा. धन्यवाद. किती